माझं ऍप्लिकेशन तुम्ही वाचत नाही माझं ऍप्लिकेशन. तुम्हाला आता मी फक्त तुमच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह सोबत असेल, तुम्हाला पब्लिक सर अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ युअर टेलिंग मी करतो, आपण मानेल ते करतो. मला काय म्हणायचं आहे ते मला सांगा. पब्लिक हिअरिंग काय असतं? पब्लिक तुम्हाला नाही थांबा, मी बोलतोय. तुम्हाला काय पाहिजे मला सांगा. काय पाहिजे तुम्हाला काय, बसा ना तुम्ही, अपील घ्यायची ना मला. तुम्ही काय सांगा. अपील घेताना सर तुम्ही माणसाला आत यायला का घाबरता? कारण तुमचं अपील आहे. नाही, ही पब्लिक हिअरिंग आहे. यू आर ए पब्लिक अथॉरिटी, यू आर नॉट ए प्रायव्हेट अथॉरिटी. पहिली गोष्ट तुम्हाला विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सर, बोलून एक मिनिट बोला तुम्हाला कोणाला घ्यायचं ते बोला. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. ड्यू रिस्पेक्ट करता तुम्ही दरवेळी, पण देर इज नो रिस्पेक्ट दॅट इज सीन. हा बोला, इकडे थांबा. चला सुरू करा हिअरिंग. अलॉंग विथ प्लीज एक नाव सांगा मला. उदय शर्मा, उदय बेनॉय, बोला तो नाम. मुकेश शर्मा, मुकेश शर्मा, चेतन त्रिवेदी, चेतन त्रिवेदी, ओके. तुमचं नाव सांगा. जी प्रीती डामाले, जितेंच्या, बोला. सर पहिलं प्रथम मी आपल्याला एक पत्र लिहिलं की आपलं क्वालिफिकेशन्स अँड ट्रेनिंग ऑफ दी RTI ॲज वेल एज ACP साहेबांचे ते आपण मला दिलेलं नाही अजून, तर त्या संदर्भात आपण आपले मत मांडलं. आपण आता तुमचं जे अपीलचं अपीलच्या बाबतीत सर डेट वाईज मुवमेंट ऑफ द सर ऐकून घ्या विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. The submissions which have been given by the ACP are absolutely incorrect and it discloses that he has got no knowledge about RTI, and therefore as a citizen of India it is my right to understand whether a person is competent enough to conduct a hearing and to be a PIO, and that is why मी तुम्हाला सायटेशन्स पण लावलेले आहेत. मद्रास हायकोर्टाचे सायटेशन्स पण मी तुम्हाला दिलेले आहेत, जबलपूर हायकोर्टाचे, की एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड ट्रेनिंग आम्ही मेल पाठवलंय बघा. ठीक सर, मी तुम्हाला कधीच चुकीचं करणार नाही, जे आहे ते कायदेशीर करणार. तीन मेल पाठवले, त्याच्यामध्ये सायटेशन्स पाठवले. ठीक आहे. आता हे आपल्याला जे PIO ने उत्तर दिलं ते मिळालंय? हा मिळालेले. हो मिळालं. ते आपण वाचलंय पूर्ण? हो सर, संपूर्ण वाचलंय, आणि ते वाचल्यानंतरच मी ह्या निष्कर्षाला आलोय. कॅन आय कंप्लीट यू आस्क्ड मी, आय हॅव टू कंप्लीट माय. ओके, ते तुम्ही वाचलंय? हो सर. डेट वाईज मुवमेंट ऑफ द फाईल कंप्लेंट रिसीव्ह टिल डे ऑफ द रिप्लाय, त्याचं त्यांनी उत्तर दिले, ते तुम्हाला कळाले? कळालं. फाईल नोटीस. सर आता एक पहिला पॉईंट आपण कंप्लीट करूया. मला फक्त एकदा सर्व वाचून गेले. हे सगळे उत्तर तुम्ही वाचलेत आणि समजून मी अपील फाईल केलं. आता त्याचं तुमचं काय म्हणणं आहे सांगा. सर पहिलं प्रथम 81J म्हणजे काय आणि 81J कोणाला लागतं. मी तुम्हाला सर एक कंपायलेशन पण पाठवलं, ज्याच्यामध्ये DG साहेबांचं डायरेक्शन्स आहेत की कंप्लेंटला प्रत्येक गोष्ट द्यावी. 81J काय म्हणतं, डिस्क्लोजर विच इज नो रिलेशनशिप टू पब्लिक ऍक्टिव्हिटी. आता 3 लाख कोटीचा फ्रॉड मी ओपन करतोय आणि इट हॅज नथिंग टू डू, आणि त्यांनी सेक्शन 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 प्रमाणे ही हॅज टू गिव्ह अ रिझनिंग. त्यांनी रिझनिंग का नाही दिला. दुसरी गोष्ट, बिफोर कंडक्टिंग दी रिझनिंग आपल्याला पाहिजे की आपण 81J कसं लावलेलं आहे, कुठल्या कायद्याखाली लावलं आहे, हाऊ आर यू जस्टिफाईंग दॅट द कंप्लेनंट बिकम्स ए इम्पेडिंग द इन्व्हेस्टिगेशन. ओके, अजून हा, आणि त्याच्यानंतर एक मुवमेंट मध्ये काय इम्पिडिंग होणार आहे, माझी फाईल कुठे कशी मूव्ह झाली, याच्यामध्ये काय इम्पिडिंग होऊ शकतं, आणि कंप्लेंट आम्ही त्याला सर्व दिलेलं आहे, असं नाही की नाही दिलेलं आहे. मी कंपायलेशन 97 पेजेसचं कंपायलेशन दिलेलं आहे, मी ईमेल मध्ये पाठवलेलं आहे. पूजा साहेब, मॅडम आपण हिअरिंग रेकॉर्ड करताय की आपण ते त्यांना रेकॉर्ड करताय?
सगळं रेकॉर्ड करते सर. तुमच्याच केबिनमध्ये आहे सर. बोला. जो याच्यासाठी दिलाय जो इज डिफरंट. तुम्ही जे सांगताय जे नाही जो मे बी एच इन योर दिस. Information shall input the process of investigation. That is what you want. जो इज ज्या माहितीमुळे अपराध्यांचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे याच प्रक्रियेमध्ये अर्थ होईल. सर, हे आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुम्हीच अडथळा करताय 2.5 वर्ष मॅटर ठेवून पेंडिंग. तुम्हाला इन्क्वायरी करायचा अधिकारच नाही. मॅटरचं आपण कोणाकडे पाठवलेले? ही पी चालू आहे आता. तो सर चालू आहे. आयोग कोणी? शाळेत आमच्या शाळेत आपण काही इन्फॉर्मेशन मागितली? अभिप्राय मागितलेला आहे ही संदर्भात. त्याचं पत्र त्यांना कळवलं? Sir, with all due respect, sorry, I'm Please. sorry. I beg your pardon. Control your I beg your pardon. anxieties. I beg your pardon. हां. त्याचं तुम्ही माहिती दिलेली आहे फाईलला. नाही, जे तुम्ही मंत्रालयाला विचारलेलं आहे ते त्यांना कळवलेलं आहे? कोणत्या डिपार्टमेंटकडनं मागवलं? गृह विभागाकडे. त्यांनी कळवलंय? सर, नाव मला हे कळवलेलं नाही अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ कॅन ए पोलीस ऑफिसर forward my complaint before registration of FIR, because as per CRPC 154(1), the police officer has got no right to forward my complaint to any department. He has to convey to me whether an FIR cognizable offence is disclosed or not, and therefore they have framed a false record, and that is why I am asking under which provision of law which has not been given. The preliminary inquiry, you have requested for an application? You have Yes. sent an application? Yes, I have sent There is an a preliminary inquiry being done? preliminary inquiry is permitted as per the Supreme Court Lalita Kumari judgment to verify whether the complaint discloses commission of offence and not to justify the correctness of the witness. And you are justifying the correctness which is illegal, incorrect and fraud. We are conducting a preliminary inquiry for which we need certain clarifications. We have written. Under which provision of law? I have no issues. That will be told to you. The No, procedures. you have to tell me now, sir. Because for you 2.5 pressurize years. me to tell everything right now. Sir, Yeah, he has communicated that we have communicated to the Home Department. When we get appropriate reply, we will tell sir, you. under which provision of law are you taking opinion? You show me. No, there's no provision of law. Then how can- we that always means- seek guidance? The guidance Because can be taken after It is registration a of very FIR. complicated issue. And guidance can be taken after registration of FIR. This is That Lalita Kumari is your judgment. opinion. Achha, then you Judgment मध्ये- please confirm that you can conduct preliminary inquiry for 2.5 years to verify the correctness. Please confirm. Please confirm. Why are you not confirming? Confirm, please. तुम्ही मला दबाव देऊ शकत मी दबाव देत WhatsApp नाही. करून मी हात तुमचं जोडून उत्तर विनंती देऊ. करतो. हात जोडून तुम्ही फक्त बोलताना हात जोडताय पण तुमच्या कृतीमध्ये तुम्ही कंटिन्युअस इन्सिस्टंट राहताय. इन्सिस्टन्स मध्ये जे कायद्यात आहे त्याला इन्सिस्ट करतो. मी बेकायदेशीर इन्सिस्ट करत नाही. मग तुम्ही वीज प्रोव्हिजन 4 वेळा सांगतो. मी सांगितलंय की होम डिपार्टमेंट कडे Which provision CRPC? You have no right to forward. You tell me whether I am wrong or right. Please tell me. Yeah, I'll inform you in writing. No, you inform. You tell me before this thing. You take your insistence again. Yes, sir. I am requesting you. I am not insisting. It is my right to know under which provision of law you are working, because you are violating every provision of law. There is not a single law which you are complying with. 3 लाख कोटी, 2.5 वर्ष तुम्ही ठेवताय. हा देशाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी करतो. मला पर्सनली तुमच्याशी काही दुश्मनी नाही. आय रिस्पेक्ट यू, सर. आय सॅल्यूट यू. But as a police officer, you people are destroying this nation by protecting such a 3 lakh crores fraud. No one, correct your words. No one is protecting. We are seeking guidance. Sir, 2.5 years of protection against 154(1). You are Okay, acting. first you talk or then I talk. I'm sorry. No, your words are you are protecting is wrong.
absolutely. Okay, delaying the registration of Your FIR. words of delaying is also wrong, absolutely. Please write We it. have, I've written it down. Yes. And you'll receive a written communication about the order. You can appeal against my order to the appropriate authorities. If you feel that my order is wrong, you can approach the appropriate authorities anytime. But sir, या बाकीचे पण I आहे. have told you each and every answer you will get in written. No, but तुम्ही माझं ऐकलंच नसेल तर कसं ऐकणार? मला बरंच बोलायचंय. आपण सर मला बरंच बोलायचंय. ऐका, आपण आहे ना केवळ एक लेक्चर देत आहे वन साइड. मी लेक्चर नाही देत, मी कायदा बोलतोय सर. हो बरोबर आहे. मी कायदा बोलतो. तुम्ही कायद्याबद्दल एकही शब्द बोलले नाही. PIO नी जे उत्तर दिलेलं आहे ते पूर्णपणे बरोबर आहे, कारण ते तुम्ही सगळं वाचलेलं आहे. बरोबर आहे. मी नाही म्हटलं. मग मी टोल्ड यू टेल मी I have सेक्शन्स. given, you will receive a written No, but you, communication. when, sir, We as cannot per, engage in a dialogue. sir, it is not an engagement, it is a... You are engaging in a dialogue Sir, because you are not letting me complete my I'm sorry. sentences. Clear? I'm sorry. बोला. You will get a written reply to each and every of your query. Firstly, your accusation to the IO and to the ACP to me that you are delaying, Yes. your shame and whatever words you have used. Shame नाही म्हटलं. आज जे काही तुम्ही Shame नाही. Delaying वगैरे- Delaying आणि या देशाच्या... Delaying is wrong. No one is delaying here. Then show me the provision for 2.5 hours you are withhold So the complaint. I will give you a written No, but communication. in argument, sir, There is in nothing argument, verbal. मला complete There argument will करायचंय. be a written communication. Sir, मला complete argument करायचंय. Do you think that I am not prudent enough to give this judgment? Sir, I have given a wrong judgment. without, Please go in appeal against me. without hearing me, you are giving a judgment. I heard you. No, you heard me only You on are one only point. talking. You heard me only on one I point. asked you There are first. many things which are to be seen. There are many things. There are in 14 Listen, points. Mr. Shenoy, Sir, I like it that you are continuously in habit of giving a verbal diatribe against the appellant authority and my IOs. It's okay. I've heard you for the second time. Second time. This is a second appeal. It's okay. And you are saying we are delaying, we are doing all kinds of things. It's okay. We will give you a written reply. We have sought opinion, and that is the disposal of the appeal. You think my appeal is wrong, please go and appeal against my judgment, and I will appreciate that. You will receive a written communication. I'm The obliged, appeal but is sir, can you, disposed here. sir, can you prevent me from making submissions by closing, by hearing me half-heartedly? Because your submissions are with the borderline of speeches. It is an appeal on points. Yeah, You are giving yeah, speeches I- here, which so- is not appreciated. Sir, I've asked you sections, you are not giving me sections. I You- said I will communicate everything in written. Yeah. Appeal is dismissed. Thank you very much. Sir, You can साहेबांनी please go and appeal against whatever you feel. साहेबांनी अर्धवट माझं ऐकलंय. It is not a press Arda- conference, Mr. Shenoy. Right, You are trying to give interviews in my office. I'm not which giving is not interviews, I'm correct. recording Please, this. you are giving interviews over here. I'm not This is giving not correct. interviews. I'm not accustomed for publicity, This sir. is clear-cut publicity. Your three Sir. cameras are there, and you are giving Sir, interviews sir, inside the publicity appeal. असं- सर तुमच्या सीपी सरांचेच सर त्याच्यामध्ये सर इन्स्ट्रक्शन आहेत का तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता सर. हे ऑफिस आहे पब्लिकचं आहे ना सर. लेक्चर नाही देऊ सर, शकत ना इथे मी पण. लेक्चर नाही केलं, मी सेक्शनवर बोलतो. आपण एकमेकांना इंटरव्ह्यू देता येईल. मॅच प्लीज सर, प्लीज thank नो you यू for कॅन your- यू कॅन नाही, गिव्ह इंटरव्ह्यूज इन द अपील रूम. I am not interviewing you. I thank you for the Please, thank you very patient hearing you are giving. Thank you very आणि much. माझं जर I चुकलं असेल तर appreciate मला it. माफ करा सर. हे तर तुमचं ते नेहमी म्हणण्याची पद्धत Yes. असते, पण तुम्ही इथे येऊन तुमच्याच लोकांना आपसात इंटरव्ह्यू देता येईल. तुम्ही बाहेर जाऊ दे, इंटरव्ह्यू चला. देता एकमेकांना. चला. हे पण घे सर. साहेब आला.